नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांसाठी खुश खबर। आता पीएम किसान निधी योजनेचा हप्ता हा दुप्पट होणार आहे। म्हणजे वर्षाला 6,000 रुपये मिळतात, त्यामध्ये आणखी 6,000 रुपयाची भर पडून 12,000 रुपये हा हप्ता होणार आहे। त्याविषयी निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे, कारण की अर्थसंकल्पात आता शेतकऱ्यांना हे मोठं गिफ्ट मिळणार आहे। पीएम किसान योजनेबाबत निर्मला सीतारामन या संदर्भात मोठा निर्णय घेणार आहेत। तसेच या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना करणे, म्हणजे शेतकऱ्यांची जी काय दैनंदिन जीवन आहे ते सुरळीत चालावे यासाठी केंद्र शासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत। त्यासाठी शेतकरी संघटनांसोबत या ठिकाणी बैठक घेण्यात आली, त्यामध्ये विविध निर्णय घेण्यात आले, शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या आणि त्याच्यावर या ठिकाणी निर्णय घेतला जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगली बातमी आहे। तरी मित्रांनो, या बैठकीत कोणकोणत्या मागणी करण्यात आल्या आणि या बैठकीत कोणकोणते निर्णय घेण्यात आले त्याविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। मित्रांनो, 1 फेब्रुवारी 2025ला अर्थसंकल्प सादर होणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत। या आगामी अर्थसंकल्पाची तयारी सुद्धा सुरू झालेली आहे। मग अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत 2 बैठका देखील घेतल्या आहेत। मग आज सीतारामन यांनी शेतकरी संघटना, कृषी अर्थतज्ञ आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा केली। त्यांच्या आकांक्षा, अपेक्षांसह सूचना आणि प्रस्तावांबद्दल माहिती जाणून घेतली। दरम्यान या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। निर्मला सीतारामन यांनी आज घेतलेल्या प्रदीर्घ बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले आहे। 2 तास चाललेल्या बैठकीत अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित समस्या आणि आव्हानांवर विस्तृत चर्चा केली। कृषी क्षेत्राच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि याद्वारे शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो याबाबत चर्चा केली। त्यासाठी अर्थमंत्र्यांनी शेतकरी संघटनांच्या प्रमुखांशी चर्चा केली। भारत कृषक समाजाचे अध्यक्ष अजय वीर जाखड यांनी कृषी उत्पादकता अधिक महत्त्वाची बनवण्याबरोबरच शेतकऱ्यांचे हित वाढवण्याच्या उद्देशाने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची गरज व्यक्त केली। दरम्यान अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा निधी डबल म्हणजेच 12,000 रुपये होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते आहे। हा निर्णय झाल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। तरी मित्रांनो, मग आता शेतकरी संघटना आणि कृषी संघटनांच्या प्रमुख मागण्या या ठिकाणी काय आहेत, तर त्याविषयी आपण माहिती बघूया। तर पहिली मागणी महत्त्वाची आहे। शेतकरी संघटनांच्या प्रमुख मागण्यांपैकी सर्वात मोठी मागणी म्हणजे पीएम किसान सन्मान निधीची रक्कम दुप्पट करण्याची होती। पीएम किसान सन्मान निधीची रक्कम 6,000 रुपयावरून 12,000 रुपयापर्यंत वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे, जी यापूर्वीही करण्यात आली होती। लहान शेतकऱ्यांनाही प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आणण्याची मागणी करण्यात आली असून, त्या अंतर्गत छोट्या शेतकऱ्यांना 0 प्रीमियमवर पीक विमा काढण्याची सुविधा मिळावी अशी व्यवस्था करण्याची शिफारस करण्यात आली आहे। म्हणजे पीक विमा काढताना शेतकऱ्यांना 1 रुपयाही द्यायची गरज नको अशी सुविधा करण्यात यावी। तसेच शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या शेतकरी कर्जाचे व्याजदर कमी करण्याची मागणी झाली असून, ते 1% आणण्याची शिफारस करण्यात आली आहे। म्हणजे कृषी कर्ज जे मिळतं त्याची जी व्याजदर आहे ते 1% करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच या बैठकीत कर आकारणीसाठी कर सुधारणांवर सुद्धा भर देण्यात आला असून, त्या अंतर्गत सर्वप्रथम शेतीमध्ये वापरण्यात येणारे जे उपकरणे आहेत, यंत्रे आहेत, खते, बियाणे आणि औषधे यांना GST मधून सूट देण्याची मागणी अर्थमंत्र्यांसमोर ठेवण्यात आली आहे। म्हणजे हे जे उपकरणे, यंत्रे, खते, बियाणे, औषधे आहेत त्यांना GST लागू करू नये, GST लावू नये असे निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला। तसेच पुढील महत्त्वाची अशी प्रमुख मागणी आहे शेतकऱ्यांची की 1,000 कोटींची धोरणात्मक गुंतवणूक यासाठी या ठिकाणी करण्यात यावी। म्हणजे काय, तर भारत कृषक समाजाचे अध्यक्ष अजय वीर जाखड यांनी हरभरा, सोयाबीन, मोहरी या पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी पुढील 8 वर्षांसाठी दरवर्षी 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची सूचना केली। ते म्हणाले की या धोरणात्मक गुंतवणुकीमुळे पीक उत्पादनात सुधारणा होईल, त्यामुळे आयातीवरील अवलंबित्व
कमी होईल आणि राष्ट्रीय पोषण सुरक्षा मजबूत होईल। तसेच पुढील महत्त्वाचा विषय होता MSP आणि बाजार सुधारणा। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की हमी भाव हा केंद्र शासन ठरवत असते। त्यासाठी भारतीय किसान युनियन BKUचे प्रवक्ते धर्मेंद्र मलिक यांनी किमान आधारभूत किंमत म्हणजे MSP ठरवण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्याची मागणी केली आहे। त्यांनी जमिनीचे भाडे, मजूर आणि काढणीनंतरचा खर्च सुद्धा MSP जोडण्याची शिफारस केली आहे। कारण की मित्रांनो, आता सध्या फक्त पिकांवरच या ठिकाणी हमी भाव दिला जातो, त्यामुळे पिकांचा विचार फक्त केला जातो, परंतु या ठिकाणी जमिनीचे भाडे, मजूर, काढणीनंतरचा जो एक्स्ट्रा खर्च येतो त्याचाही विचार या MSP मध्ये हमी भावामध्ये करण्यात यावे। त्यामुळे हमी भाव वाढण्यास नक्की मदत होईल। मग याशिवाय पीक बाजाराच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे, MSPची व्याप्ती जी 23 पिकं आहे, सध्या MSP मध्ये हमी भावामध्ये 23 पिकं आहे, त्याच्यामध्ये आणखी पिकांची वाढ करण्यात यावी आणि आणीबाणीच्या परिस्थितीतच किमान निर्यात मूल्य लागू करणे यावर चर्चा करण्यात आली आहे। तसेच मित्रांनो, आणखी प्रमुख मागण्या या ठिकाणी शेतकरी संघटनांच्या वतीने करण्यात आल्या आहे। त्यामध्ये कृषी उपकरणांच्या किमती कंपन्यांच्या वेबसाईटवर सार्वजनिक करण्याची शिफारस करण्यात आली आहे। म्हणजे जे उपकरणे आहेत त्यांची जी किमती आहेत त्या डायरेक्ट सार्वजनिक करायच्या। बनावट आणि तस्करीच्या कीटकनाशकांच्या विक्रीवर बंदी, म्हणजे जे डुप्लिकेट कीटकनाशक आहे त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली। तसेच नवीन कृषी विकास योजनांसाठी डेटा संरक्षणाची मागणी करण्यात आली। नंतर समवर्ती सूचीमध्ये कृषी समाविष्ट करण्याची आणि अखिल भारतीय कृषी सेवा तयार करण्याची शिफारस या बैठकीत करण्यात आली आहे। मग या बैठकीत निर्मला सीतारामन यांच्यासोबत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि वित्त आणि कृषी मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते। याशिवाय शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी संस्था, कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी त्यांचे मनोगत सुद्धा या ठिकाणी व्यक्त केले। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि चांगली बातमी आहे की ज्या मागण्या शेतकरी संघटना तसेच शेतकरी नेत्यांनी या ठिकाणी केल्या आहेत त्याप्रमाणे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्यांचा विचार होऊन जर या मागण्या मान्य झाल्या तर शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे। आणि PM किसान योजनेचा जो वाढीव हप्ता आहे म्हणजे 6,000 रुपये 12,000 रुपये हा नक्कीच होणार आहे। कारण की खूप दिवसापासून या ठिकाणी मागणी आहे, महागाई पण वाढली आहे, त्या दृष्टीने आता ही मागणी नक्कीच मान्य होणार आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।